नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑलवेज न्यू अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2023 संदर्भात अजून एक नवीन प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे आणि हे प्रसिद्धीपत्रक हे फायनल प्रसिद्धीपत्रक आहे. ठीक आहे. तर या संदर्भात आता आपण माहिती पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित पहा, व्हिडिओ स्किप करू नका, अन्यथा तुमच्याकडून काही महत्त्वाची माहिती स्किप होऊ शकते. आणि जर कोणी आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असेल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स वेळेवर मिळत राहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकारची अपडेट ही सर्वप्रथम आणि वेळेवर मिळत राहील. ठीक आहे. तर आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. तर या प्रसिद्धीपत्रकात काय आहे ते आता आपण पाहणार आहोत. आजचं म्हणजेच हे 4 जानेवारी 2024चं प्रसिद्धीपत्रक आहे, हे लक्षात असू द्या. तर यामध्ये पहा, हे प्रसिद्धीपत्रक जे आहे यामध्ये महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन 2023 बाबत शंका हरकतीनुसार प्रश्नोत्तर सुधारणा ही तिसरी आहे. ठीक आहे. या अगोदर 2 प्रसिद्धीपत्रक आले होते, त्याच्यानंतर आता हे शेवटचं तिसरं जे आहे हे अंतिम प्रसिद्धीपत्रक असणार आहे, सुधारणा प्रसिद्धीपत्रक, हे लक्षात असू द्या. तर यामध्ये पहा, या ठिकाणी पहा, दिनांक 29/9/2023 ते दिनांक 8/10/2023 या कालावधीत परीक्षार्थींनी परीक्षेच्या 57 सत्रातील 5700 प्रश्नांपैकी 2831 प्रश्नांबाबत 16205 शंका उपस्थित केल्या होत्या. तर सदर शंका निरसन करण्यासाठी TCS कंपनीकडून विषय तज्ज्ञ समितीने दिनांक 6/12/2023 रोजी प्रथमतः 9072 शंका मान्य करून त्यातील 146 प्रश्नोत्तरे दुरुस्त केली होती. तर पहिलं जे प्रश्नोत्तर सुधारणा पत्रक होतं त्यामध्ये 146 प्रश्न दुरुस्त केले होते. त्यानंतर 22/12/2023 रोजी पुन्हा 85 शंका निरसन करत ही प्रश्नोत्तर संख्या 148 झाली. परत 148 झाली होती, 2 प्रश्न वाढले होते, हे या ठिकाणी लक्षात घ्या, सुधारणा करण्यात आलेले ते. त्यानंतर आता अंतिमतः आणखी 12 प्राप्त शंकांच्या अनुषंगाने एकूण 5 शंका मान्य करून 2 प्रश्नांना पूर्ण गुण व 3 प्रश्नांच्या उत्तरांचा पर्याय दुरुस्त करण्यात आला आहे. तर असं 149 झालेले आहेत टोटल, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. प्रश्नोत्तरे अंतिमतः दुरुस्त करण्यात आली आहेत. याबाबत प्रश्ननिहाय दुरुस्त माहिती खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे. यानुसार उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारित गुण देण्यात आले आहेत. तर आपापलं लॉग इन आय डीने लॉग इन करायचं आहे आणि त्या ठिकाणी हे अपडेटेड माहिती तिथं तुम्हाला मिळणार आहे. ज्याही प्रश्नांची त्या ठिकाणी उत्तरं चेंज करण्यात आलेली आहेत, ज्याही प्रश्नांना पूर्ण गुण देण्यात आलेले आहेत, ती सगळी माहिती तुमच्या अकाउंटमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. ठीक आहे. यानंतर पुढे पहा, शंका निरसन प्रक्रिया आता संपुष्टात आली आहे. यापूर्वी उपलब्ध करून दिलेल्या गुणांचे गुणांकन सामान्यीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ठीक आहे. तर या परीक्षेचे गुणांकन सामान्यीकरण नंतर प्राप्त अंतिम गुणवत्ता यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येत आहे. तर आता जेही हे होते सुधारणा, प्रश्नांच्या उत्तरांमध्ये सुधारणा करण्यात येणार होती, त्याचे सगळे आता यांनी संपुष्टात आणलेले आहे. शंका निरसन प्रक्रिया जी होती ती संपुष्टात आणलेली आहे. आणि आता यानंतर गुणवत्ता यादी, जी अंतिम प्राप्त गुणवत्ता यादी असणार आहे, तर ती आता लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अशा प्रकारे हे जे प्रसिद्धीपत्रक आहे त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर यामध्ये पुढे पहा, या ठिकाणी त्यांनी कोणते प्रश्न वगैरे चेंज केलेले आहेत ते सगळे या ठिकाणी दिलेलं आहे. तर यामध्ये हे तुम्ही पाहू शकता, डेट आहे, त्यानंतर शिफ्ट आहे, क्वेश्चन ID आणि ॲक्शन टेकन, ॲक्शन काय घेतलेले आहे त्यावरती ते सगळं आहे. तर यामध्ये हायलायटेड केलेले मी फास्ट घेत आहे पुढे, तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करत तुम्ही पाहू शकता, मी फास्ट घेत आहे पुढे. तर या ठिकाणी पहा, हायलाईट केलेलं जे आहे या प्रश्नाला पूर्ण मार्क देण्यात आलेले आहेत. त्यानंतर पुढे पहा, हा हायलाईट केलेला आहे, याची आन्सर की चेंज करण्यात आली आहे. याची परत 31 ऑगस्टचा आहे शिफ्ट, पहिल्या शिफ्टमधील, त्याची आन्सर की चेंज करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढे पहा, त्यानंतर या ठिकाणी 4 सप्टेंबरचा आहे, त्याची आन्सर की चेंज करण्यात आलेली आहे.
त्यानंतर 6 सप्टेंबरचा सेकंड शिफ्टचा हा प्रश्न आहे, त्याला पूर्ण मार्क देण्यात आलेले आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे या ठिकाणी चेंजेस करण्यात आलेले आहेत, हे लक्षात असू द्या. तर हे सगळे चेंजेस तुम्हाला तुमच्या लॉग इन आय डीने तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी याच्याबद्दल पूर्ण माहिती मिळून जाईल. ठीक आहे. तर ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व मित्रांना शेअर करा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकारची अपडेट ही वेळेवर मिळत राहील. ठीक आहे. जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत राहा, ज्यामुळे त्याचं उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेतच असतो. ठीक आहे. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.